नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला भेंडीची भाजी कशी बनवतात ती दाखवणार आहे. शक्यतो भेंडीची भाजी कुणाला आवडत नाही, पण जर का तुम्ही अशा पद्धतीने केलात तर मला वाटतं ती तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यासाठी मी घेतली आहेत पाव किलो भेंडी, बारीक कापून चिरून घेतली आणि त्यानंतर कढईमध्ये थोडं तेल टाकून ती भाजून घेतली. तिखट असल्यामुळे, बुळबुळीत असल्यामुळे घरातली लहान मुलंही ती खाण्यास कंटाळा करतात, पण अशा प्रकारे जर का तुम्ही करून बघितलं तर ती नक्की खातील. त्यात मी थोडेसे कोकम देखील टाकलेले आहे. भेंडीमध्ये कोकम टाकलं की थोडे त्याला आंबटपणा येतो आणि चवही चांगली येते. त्याचा थोडा चिकटपणा निघून जाण्यासाठी मी थोडा वेळ भाजून घेतो. आता आपली भेंडी थोडी भाजून व्यवस्थित झालेली आहे. भेंडी आता मी व्यवस्थित परतून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता ती आपल्याला एका ताटामध्ये किंवा छोट्याशा कुठल्यातरी भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. आता मी पुन्हा कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्या तेलामध्ये आता मी कांदा आणि हिरवी मिरची, 2 कांदे मी इथे वापरले आहेत. हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तुम्ही वापरू शकता. ते मी तेलात टाकून थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहे. कांदा थोडा गोल्डन ब्राऊन झाला आहे तर आता आपण त्याच्यामध्ये पुढील पदार्थ ॲड करू, जसं की हळद, गरम मसाले टाकून थोडंसं परतवून घ्या. आता आपली भाजलेली भेंडी मी त्याच्यात ॲड करणार आहे. ती ॲड करून ती थोडीशी मिक्स करून घ्या. आणि राहिला पदार्थ तो ज्याने खरी चव येते भाजीला तो म्हणजे मीठ. तुम्हाला जसं हवं तसं चवीप्रमाणे तुम्ही त्यात मीठ ॲड करू शकता. मीठ टाकून झालं की थोडीशी ढवळून घ्या आणि थोडं शिजण्यासाठी तिला आपण थोडा वेळ ढाकून ठेवूया. आता ही मी भाजी एक 5 मिनिटासाठी झाकून ठेवलेली आहे. त्यानंतर थोडीशी आपण ढवळून त्याच्यावरती, आपल्याला काही लोकांना आवडतं काही लोकांना नाही आवडत. आम्हाला घरी खोबरं आवडतं म्हणून आम्ही कुठल्याही भाजीवर वरून थोडंसं खोबरं टाकतो. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता. त्याने पण एक वेगळी चव येते भाजीला आणि भाजी थोडी सुंदर दिसते. खोबरं टाकून झालं की भाजी खाण्यासाठी रेडी आहे. थोडीशी फक्त वाटल्यास ते ढवळून घ्या. अशा प्रकारे बनवलेली भेंडीची भाजी भाकरी चपातीबरोबर खाण्यास एकदम मस्त चविष्ट लागते. आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.